येतो ना. बाबासाहेब होऊ द्या पहिले, बापाला घेऊ मग मायला घेऊ. शांत राहा तुम्ही, टेन्शन नका घेऊ. सगळं घेऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही बसा, आपल्या घरचा कार्यक्रम आहे आणि मेश्राम परिवाराची मी लेख आहो. बसा तुम्ही. हा काय म्हणतात आमचे काका नरेंद्र उके साहेब नागपूर यांच्याकडून 50 रुपये आले. जोरदार टाळ्या. रमाबाईची फरमाईश 50 रुपये आले. जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. बघा, जा जा जगाला सांग जा बापा माझा भीमराव. पटकन सांगा कोण. मग आंबेडकराची पत्नी कोण. मग ते आपली कोण झाली. आई झाली ना का मम्मी. आई माय, माता माय रमाई माझी आई. या 9 कोटी लेकराची माय. पण ऐका, या जगामध्ये हे गाणं गाजलं. जा जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. अरे या जगात, या देशातच नव्हे रे, अरे प्रत्येक देशामध्ये नाव गेलं माया बापाचं, भीमराव रामजी आंबेडकरांचं. पण त्या बापाला विदेशी पाठवणारी माझी माय रमाई, तिला कुठं ठेवलं कवीनं. ती रमाई मी तुमच्या पुढे घेऊन येते. ऐका, पेटण्या ही आमची चूल, चार मातीचं गाडगी मुलं. पेटण्या ही आमची चूल. शब्दाकडे लक्ष असू द्या. या महाराष्ट्रामध्ये निशा धोंगडे हिची ओळख याच्यामुळेच झाली. लोकांची उष्ट गाणी मी म्हणत नाही, त्याची कटिंग देऊन त्याला फाडायचं काम करतो. ऐका, तुम्ही बाप सांगला रे, पण ह्या बापाची लेख तुम्हाला माय सांगते. ऐका, पेटण्या ही आमची चूल, चार मातीत गाडली मुलं. पेटण्या ही आमची चूल, चार मातीत गाडली मुलं. पेटण्या ही आमची चूल, चार मातीत गाडली मुलं. सांभाळीने घोटीले कर, सांभाळीने घोटीले कर. माय जगात एक नंबर रमाई, रमाई संसारासाठी पण काही गोष्टी लागतात. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रामू धीर धर ग, शांत राहा, मला अभ्यास करू दे. आई रमाई म्हणते, अहो साहेब जे तुम्ही सदा ना कदा पुस्तकं वाचता, अगो माय कधी पुस्तकं बघता बघता हसता काय, कधी रडता काय, कधी पुस्तकांसोबत बघताना गोष्टी काय करता मला कळतच नाही. या पुस्तकात आहे तरी काय, तुम्ही शोधता तरी काय. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आई रमाईला म्हणतात, रमाई अगं मी पुस्तकात काय शोधतो सांगू तुला. की आई, की मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, गाणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार असतात हे मला खूप चांगल्यानं माहिती आहे. आणि म्हणून आई रमाईला बाबासाहेब उत्तर देतात की रामू मी पुस्तकामध्ये काय शोधतो ते आई, की मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. अगं माझ्या गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. माझ्या या जातीयतेला, या माझ्या दीनदुबळ्या समाजाला जातीयतेचा रोग लागू नये म्हणून रामू माझ्या या सगळ्या दीनदुबळ्या लोकांसाठी या पुस्तकामध्ये उपचार शोधतो मी.